मोठ्याने. अर्जदार श्रीमती मनीषा रामारी पोपडे, राणा कारेगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. व माझे जमिनीचे गट नंबर 146, 144, 112, 152, 153, 170, 161, 161 असे गट नंबर आहे. मी घरी नसताना यांनी बनावट सह्या करून माझी जमीन हडप करण्याचा डाव केला आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली. जमीन हडप करण्याचा प्रयत्न कोणी केला? किशोर शिवाजी कोकडे आणि दीपक शिवाजी कोकडे आणि त्यांच्या पत्नींनी मोनिका किशोर कोकडे यांनी बनावट सही देऊन माझी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला. विद्या दीपक कोकडे यांनी पण, आणि यांनी सगळ्यांनी मिळून घरात रात्री 12 वाजता येऊन की मी तुझा खून करीन, माझी जमीन परत जर तू काही तहसीलदार कचेरीत जाऊन पुढं काही डॉक्युमेंट्स दुसरे तयार केले किंवा काय केले, पोलिसांना बोलावलं तर तुझं डायरेक्ट हत्या केली जाईल, तुला मारून टाकलं जाईल आणि तुझ्या पुरीही त्याच्याबरोबर जिवंत राहणार नाही, तुझं घर पूर्ण कुलूप लावलं जाईल असं त्यांनी मला धमकी दिली. मला इतकी भीती वाटते की घरी कसं जायचं काय. मी दिवसभर बाहेर पुढं पण इकडं तिकडं जाऊन माझ्या पुरींना घेऊन जीव दडावते. त्यांनी ज्यावेळेस जमिनीची काही कागदपत्रांचा फेरफार केला तर याची तुम्हाला कल्पना नव्हती का? याची मला काही कल्पना नव्हती. माझे मिस्टर 2024मध्ये एक्सपायर झाले. तेव्हापासून मला थायरॉइड हा आजार झाला. थायरॉइडमुळं मी कंटिन्यू आजारी असायची. त्यामुळे 6 महिने मी माहेरी किंवा थोड्या दिवसच महिनाभर पुढं आठवडाभरच मी कारेगावमध्ये राहत होते. ते मला कधीही नजर पडत नव्हते, कधी नजरेपाशी येतच नव्हते. त्याच्यामुळे त्यांचाही माझा काही संपर्क नव्हता. पण मला कंटिन्यू वाटायचं की हे मला मारून टाकतील, माझा मिस्टर नाही आहेत, मग मी कसं करायचं. त्याच्यामुळं कंटिन्यू मी वडिलांच्या सावलीखाली दडत राहिले. ह्या प्रकरणामध्ये हे तहसीलदार, तलाठी भाऊसाहेब, सर्कल, ग्रामपंचायतमधली काही लोक यांच्या सगळ्यांचा हात आहे. कारण त्यांची माझी कधी बोलणं चाललं नसताना, कधी काही म्हणजे मला कधी नजर नसतं पडताना, कधी हाणमार करते म्हणून मी त्यांच्यासमोर कधी न आलेली. त्यांनी बनावट सह्या करून यांच्याशी सगळ्यांचं एक आमचं घर, दीर भाऊजया, त्यांचं जावा, सासू यांचं सगळ्यांचं एकमत होऊन तहसीलदार हे त्यांचं तलाठी सगळ्यांचं एकमत झालं आणि त्यांनी शहानिशा न करता बनावट सही असताना सुद्धा कागदपत्र पुढे ढकलली गेली. हे का? कारण मला दिलीप वळसे पाटील यांनी मला सहकार्य करावे. कोणी असे आमदार खासदार कोणी असेल तर माझ्या मागं 2 मुली आहेत. माझं असं म्हणणं आहे की माझ्या पुरीला हक्क द्यावा आणि कायदा म्हणतो ना की स्त्रियांच्या पाठीमागं आम्ही उभे आहे. मग स्त्रियांच्या पाठीमागं कधी उभं राहणार तुम्ही? ठामपणे कधी उभं? का नुसती भाषणच करता? तो तुम्हाला हे प्रकरण घडण की आम्ही तिघी एक दिवस आम्हाला संपवत्या. कारण का? ते इस्टेटीसाठी. पण ते जर तुम्ही हा ऑप्शन जर लवकर घेतला आणि पुढं जर कागदपत्र गेले नाही, आमच्याकडे 2 रुपये येणार काही, जर आम्ही हे पैसे भरणार कुठून आणि पुढच्या माणसाला विकत कसं घेणार? हे सगळं पैशाच्या जोरावर चाललेली घटना आहे. याच्याशी माझा काही एक संबंध नसताना मला रात्री 12-1 वाजायच्या सुमारास आम्ही भर झोपेत आमच्या दरवाजावर लाथा घालायला लागले. आम्हाला वाटलं कोण दरोडेखोर आले का चोर आले असं काय का लुटमारी. याला भिवून आम्ही हळू दरवाजा खोलला तर दरवाजाच्या लेजरमधून यांची सगळ्यांची तोंड दिसली. आम्ही इतकं घाबरलो आणि आम्ही तिथून पळ काढला. सकाळी 9-10 वाजायच्या सुमारास आम्ही राहू या गावी पोचलो आणि तिथून माझ्या आईवडिलांना भावाला घेऊन आम्ही तहसीलदार कचेरीत आलो. तर ती आमचं कोणतीही गोष्ट मान्यच करायला तयार नाही. हा कायदा स्त्रियांसाठी आहे का नाही? आमच्या मागं जेंट्स कुणी नाही म्हणून स्त्रियांना हा कायदा तुम्ही कधी हे करणार? या प्रकरणावर ऑप्शन तुम्हाला घेणंच भाग पडणार. या प्रकरणावरती तुम्ही आपले काही राज्याचे महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब यांना काय संदेश देऊ शकता? माझे एकच म्हणणं आहे की माझ्या पोरींसाठी त्यांनी माझ्या नावावर काही 4-5 एकर जमीन येते, त्यांनी माझा 3रा हिस्सा यांनी माझा काढून द्यावा आणि पुढं काय होईल ते तुमचं तुम्ही बघावं. कारण त्यांचा आमचा काही काडी मात्रेचा एक संबंध नाही, आमचं नातंच नाही आहे त्यांच्याबरोबर. ज्या दिवशी माझे मिस्टर गेले, माझ्या मिस्टरांना आतमध्ये कोंडून ह्या माणसांनी मारलेलं आहे. त्यामुळे ह्या माणसांचा मला काही यांच्याविषयी ऑप्शन म्हणजे मला ह्या माणसांचं नावच घेण्याची मला इच्छाच नाही. आणि पुढील आयुष्यात माझ्या पुरींच्या कोणत्याही कामात त्यांनी हस्तक्षेप नाही केला पाहिजे, माझी एवढी इच्छा आहे. आणि माझं कसं म्हणणं झालं आहे की दिलीप वळसे पाटील सरांनी साहेबांनी माझं एवढं इच्छा
म्हणजे माझ्या लेकरांसाठी तळमळीने उभं राहावं. ते माझ्यासाठी वडिलांसारखे आहे आणि ते जगाची जनसेवा करणारे दीन दलितांसाठी उभे राहणारे आहेत असे मी त्यांना ओळखते. कारेगावमध्ये ते सतत येतात, मी त्यांच्याशी बोललेली पण आहे. मला खात्री आहे की दिलीप वळसे पाटील साहेब असे कधीही चुकीचं हे करणार नाही, ते मला न्याय करून देतील याची मला पुरेपूर खात्री आहे. त्याच्यामुळं मला काही घाबरण्याची काही भीती नाही आहे. ते माझे सगळं यशस्वीरित्या पार पडतील. साहेबांना मी तळमळीने विनंती करते की माझ्या पोरीसाठी त्यांनी उभे राहावा आणि माझ्या पोरीला न्याय मिळवून द्यावा. कारण आता माझ्या 2 पोरी आणि मी याचं सोडून आमचं 4था माणूस आमच्या घरात कुणीही नाही. आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही 3घी जणी राहतो, पण घर त्यांच्या नावावर, जमीन त्यांच्या नावावर आणि त्यांना जमीन भेटावा. आम्हाला मुलगा नाही आहे म्हणून तुम्ही काय बोलता की मुलगाच पाहिजे, मुलगीच पाहिजे. आम्ही 2 मुली झाल्या, आम्ही कुठं दवाखान्याने गेलो नाही, काही नाही. आम्ही त्या मुलींना जन्म दिला, मोठं केलं. मग त्यांना अर्ध्या आयुष्य वाऱ्यावर सोडायचा अधिकार कोणाला नाही. त्याच्यामुळं त्यांनी सदैव आमच्या पाठीशी उभं राहावं आणि जेणेकरून आमच्या पाठीशी उभं राहावं, नाही तर सत्तेच्या पाठीमागं उभं राहावं, लेडीजच्या पाठीमागं उभं राहावं. मला असं समजलं की तहसीलदार सरांची बदली होणार आहे, पण तुम्ही प्लीज, मी तुम्हाला एक बहिणीसारखी आहे, मुलीसारखी आहे, आईसारखी आहे. तुम्ही स्त्री म्हणजे एक सगळं नातेसंबंध टिकवणारी असे असते. त्याच्यासाठी तहसीलदार सरांनी हा न्याय करावा आणि आपल्या मुलीला, आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपली कुणी नातेवाईक स्त्री असते त्याच्यामुळे स्त्रीला आहे ना त्यांनी प्राधान्य द्यावं आणि त्यांनी त्यांची जे असं इस्टेट तिथे त्याच्या नावाबरोबर हे डॉक्युमेंट हे खोटं हे असं जाहीर करावं आणि इथंच थांबावं अशी मी त्यांना तहसीलदार सरांना विनंती करते. आणि त्यांनी माझी एवढं नोटीस स्वीकारावी. आणि माझं कसं म्हणणं आहे की स्त्री अशी आहे, कितीही शिकलेली असू द्या, पण तिला नंतर 10-12 वाजायच्या नंतर बाहेर निघायला तिला मुभा नसते. त्याच्यामुळं तहसीलदार सरांना माझी एकच विनंती आहे की स्त्री कधीही रात्रीचं तिला एक असं हे असतं की ह्या वेळेस बाई ती बाहेर नाही निघली पाहिजे, तिला बंधन आहे आणि त्या बंधनाचं पालन म्हणून मला रात्रीची मारायला आली तरी पण मी किचन वाट्याखाली पुढं एखाद्या टेबल खाली लपून माझ्या पुरीला लपून मी त्यांना ते एक 14 वर्षाची एक 15 वर्षाची मुलगी आहे, त्या अज्ञात पोरी आहे, त्यांना अजून एवढं काही समजत नाही आणि त्यांना चुकीचं काहीच कळलं की त्यांनी रडत बसावं. त्यांनी स्त्रीला एवढा त्रास का? आणि तुम्ही साहेब लोकांनी जर स्त्रीच्या पाठीमागं उभं राहिलं तर हे कोली कुत्र्यांचा किती सुसुळाट होईल आणि ते सुसुळाट तुम्ही थांबवलं पाहिजे आणि इथंच थांबवलं पाहिजे. कारण ही स्त्री जी आहे ती गरिबीतून पुढे गेलेली आहे.